सरकारने येऊन अरे हा बच्चू कडू 5व्यांदा अन्नत्याग आंदोलन करतोय, त्याला काय सोडावर देण्यासाठी त्याच्या मायने जन्माला घातलं काय हे आपण पाहिलं पाहिजे. जो कोणी आंदोलन सामान्य माणसासाठी या जनतेत करणार आहे त्याचा पीड तुटतो, त्याचा कार्यकर्ता मरतो, त्याचं कुटुंब सुद्धा मरतं. आणि म्हणून शासनानं स्वतःची गेंड्याची कातडी बाजूला ठेवून, कोणताही शासन असेल, आज भाजपचं असेल उद्या काँग्रेसचं असेल, या सामान्य माणसाच्या आणि शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी, या दिव्यांगाच्या प्रश्नासाठी सगळे पक्ष आणि जातपात दूर ठेवा, आपला स्वार्थ दूर ठेवा आणि कधीतरी या मातीच्या माणसासाठी एकदा नियोजन करा आणि त्याची अंमलबजावणी करा ही विनंती आहे. यापुढे खबरदार का बच्चू कडूला अन्नत्याग आंदोलनाला कोणी फाशी पाडलं तर लक्षात ठेवा, प्रहारचा कार्यकर्ता संपूर्ण मंत्रिमंडळाला अन्नत्याग करायला लावेल. हा प्रहारच्या वतीनं शब्द आहे. दुसरं असं साहेब, नाफेडच्या माध्यमातून जी कांदा खरेदी होते साहेब, शासनाची नामुष्की झालीच ना. तुम्ही उन्हाळ कांदा खरेदी केला आणि दिल्लीला लाल कांदा गेला, 40 mm चा कांदा खरेदी केला आणि 10-15 mm चा कांदा केला. हे का झालं हे आम्ही पुराव्यानिशी केंद्रीय समिती समोर दिलं, पण केंद्रीय समितीने न्याय दिला नाही. पुराव्यानिशी दिलं, मी आजही देऊ शकतो. जर त्या पणन मंत्रालयाच्या त्या बैठकीमध्ये तो विशेष मुद्दा गेला, कोणावर कारवाई करा नाही म्हणणार साहेब, पण पुढे येणार अरिष्ट टाळण्यासाठी आपल्याला त्या गोष्टीची सुधारणा करा एवढी विनंती करतो. आणि जो निर्णय कर्जमाफीच्या बाबतीत आपण बोलला योग्य आहे, फक्त टाइम बॉन्डिंग त्यात महत्वाचं आहे एवढी विनंती करतो. आणि पॅरामीटर्स शेवटच्या शेतकऱ्याला दृष्टिक्षेपात ठेवून असावेत एवढी विनंती करतो.